मौर्य की चित्तवंशी. हा प्रश्न काय की जो मॅगस्थेनिसनी म्हणजे जो ग्रीक हिस्टोरियन आहे त्यांनी ज्या चंद्रगुप्ताचं वर्णन केलं तो चंद्रगुप्त मौर्य नसून चंद्रगुप्त गुप्तवंशाचा आहे हे लेखकाचं म्हणणं आहे आणि त्याच्यावर हे सगळं प्रकरण आहे. ओके, ते म्हणतात की तुम्ही सँड्राकोटस म्हणजे तुम्ही चंद्रगुप्त म्हणताय, ठीक आहे, पण मग नंदासाठी काय शब्द येतो? तर ग्रीक हिस्टोरियन म्हणतात नंदासाठी आमच्याकडं जेड्रमस येतो, एंडेमस येतो, एंड्रमन येतो, पण लेखकाचं असं म्हणणं हे मॅच होत नाहीत. सँड्राकोटस म्हणजे चंद्रगुप्त हे ठीक आहे, पण नंदासाठी शब्द मॅच होत नाहीत. याचा अर्थ काहीतरी दुसरे रेफरन्स बघायला लागतील. लेखक पाहतोय कलियुग राजवृत्तांत. कलियुग राजवृत्तांत काय सांगतोय की आंध्रवंश आहे, त्याचा अंतिम राजा आहे चंद्रश्री, त्याचा सेनापती आहे चंद्रगुप्त. या चंद्रगुप्तानं चंद्रश्रीला मारलं, त्याच्या मुलाला मारलं आणि स्वतः राजा झाला. ओके, आणि या चंद्रगुप्ताचा मुलगा समुद्रगुप्त, त्यांनी बापाला मारलं, भावानं मारलं आणि स्वतः राजा झाला. हाच समुद्रगुप्त, ओके, ज्याने चंद्रगुप्ताला मारलं, तो अशोकादित्य ह्या नावानं पण प्रसिद्ध आहे. ओके, आत्ता हे म्हणतात, आत्ता बरोबर आत्ता गोष्टी बरोबर जुळत आहेत असं यांचं म्हणणं की सँड्राकोटस हा चंद्रश्री आहे. ओके, सॉरी, चंद्रश्री हा जेड्रमस आहे, त्याला मारून सँड्राकोटसनी नवीन राजवंश स्थापन केला, तो गुप्त राजवंश बरं का. आणि त्याचा पुत्र सँड्राकिप्टस एक नाव येतं, मग ते नाव हे समुद्रगुप्ताला देतात. त्यानं मिलेंज सेनाच्या सहकार्यानं चंद्रगुप्ताला मारलं. ओके, हे कलियुग राजवृत्तांतामध्ये, आणि हाच समुद्रगुप्त अलेक्झांडरला मिळाला. आता ही दोन नावं विल्यम जोन्स ते एकच समजत होता, सँड्राकोटस आणि सँड्राकिप्टस हा समुद्रगुप्त चंद्रगुप्त, पण लेखक सांगतोय नाही, सँड्राकोटस म्हणजे चंद्रगुप्त आणि सँड्राकिप्टस हा समुद्रगुप्त आहे. ओके, पुढे काय म्हणतात, जो सेल्युकस निकेटर आलेला तो समुद्रगुप्ताकडे आलेला बरं का. यांचं म्हणणं हा पॅरेग्राफ पहा की विल्यम जोन्स जो आहे ज्यानं हा संबंध लावला, ते मागच्या व्हिडिओमध्ये आलेलं आहे की विल्यम जोन्स कोण, की ज्यानं सँड्राकोटस हा चंद्रगुप्त मौर्य हा संबंध लावून पूर्ण भारतीय तिथिक्रम आहे, भारतीय इतिहासाचा तिथिक्रम, त्याचा पाया घातला. त्याचं लेखकाचं म्हणणं असं की विल्यम जोन्सच्या वेळी चंद्रगुप्त कोण, तर मौर्यांचा चंद्रगुप्त हे लोकांना माहीत होतं. ओके, त्यामुळे गुप्तवंशाचा चंद्रगुप्त त्यावेळी माहीतच नव्हता. माहीत असता तर थोडंफार त्यांनी संशोधनाचा प्रयत्न तरी केला असता. ओके, त्यामुळे ते म्हणतात तिथी वर खाली झाली आणि त्यामुळं इतिहासात स्पेस निर्माण नाही झाला. एक आता उदाहरणार्थ नंद घराण्याचा 100 वर्षाचा इतिहास आहे, तो 50 वर्षातच त्याला कट केला गेला. ओके, आता हे म्हणतात की विल्यम जोन्सनी कशाचा आधार घेतला आहे तर कथासरित सागर. ओके, हे सोमदेव कृत आहे कथासरित सागर, पण लेखकाचं म्हणणं आहे कथासरित सागरमध्ये जी गोष्ट मिळते, जे नंद आणि चंद्रगुप्ताचं, ते ग्रीक अकाउंट्सपेक्षा वेगळं आहे. म्हणजे कथासरित सागर वेगळा चंद्रगुप्त दाखवतं आणि ग्रीक अकाउंट्स वेगळा चंद्रगुप्त दाखवतं. म्हणजेच लेखकाचं मत आहे कथासरित सागर जो नंदाला मारणारा चंद्रगुप्त आहे मौर्य वंशाचा तो दाखवतं, आणि ग्रीक अकाउंट्स जे आहेत, ओके, ते सँड्राकोटस जो चंद्रगुप्त दाखवतो तो गुप्त वंशाचा चंद्रगुप्त आहे असं लेखकाचं म्हणणं आहे. ओके, त्यांनी कथासरित सागरमधली गोष्टच दिली. योगनंद नावाचा एक राजा आहे, त्याचा शक्टाल नावाचा एक मंत्री आहे. त्या शक्टाल आणि योगनंदाचं काही पूर्ववैमनस्य आहे. शक्टालाला त्याचा बदला घ्यायचा आहे, त्यासाठी तो चाणक्याची मदत घेतो. त्याला राजाच्या श्राद्धात म्हणजे राजाच्या कोणतरी असतील त्यांच्या श्राद्धात पुरोहित बनवण्यासाठी निमंत्रण देतो. राजाला सांगतो तुम्ही दुसराच पुरोहित नेमा. चाणक्य कौटिल्याला राग येतो, तो
प्रतिज्ञा करतो या राजाला मी 7 दिवसात मारीन. आणि इथं क्रिया शब्द आला आहे पहा. क्रिया म्हणजे काहीतरी जारण मारण त्यानं केलं असेल आणि त्या नंदाला मारला 7व्या दिवशी, त्या पुत्राला मारला. आणि पूर्व नंदाचा पुत्र जो चंद्रगुप्त आहे त्याला राज्य दिलं. शक्टाल म्हटलं की ठीक आहे, माझं अभिष्ट पूर्ण झालं, मी वैराग घेऊन तो निघून गेला आणि चाणक्याला चंद्रगुप्ताचा मंत्री बनवला. ओके. आणि दुसरी हा कथासारी सागरचा चंद्रगुप्त आहे. हा 100% नंदला मारणारा चंद्रगुप्त आहे, मौर्य चंद्रगुप्त आहे. आणि ग्रीक अकाउंट्स कोण चंद्रगुप्त सांगतात की सेंड्राकोट्टस म्हणजे जो चंद्रगुप्त आहे त्यानं पार्वतीय राजांची मदत घेतली आणि जयड्रमसचा वध केला. ओके. आता ते म्हणतात की 2 कथेत वेगवेगळा चंद्रगुप्त आहे, कारण 2 कथाच जुळत नाहीत, त्यामुळे त्यांचे नायक पण वेगळे असावेत. प्रचलित मत काय म्हणजे जे आम्ही समजतो आत्ता ते मत काय की चंद्रगुप्त मौर्य 321 BCE, त्यानंतर त्याचा पुत्र आहे बिंदुसार. ओके. 268 BCE. त्यानंतर अशोक मौर्य 282 मगधाच्या राजगादीवर बसला. 282 इसवी सन पूर्व. हा अशोक मोठा प्रतापशाली सम्राट होता. त्याच्या काळात त्यानं म्हणजे ब्रिटिश आणि मुस्लिम साम्राज्यापेक्षा त्याचं मोठं साम्राज्य होतं. युद्ध झालं, त्याला पश्चाताप झाला, त्यानं बौद्ध धर्माचा स्वीकार केला, त्यानं आपल्या मुलामुलींना बौद्ध धर्माचा प्रचारक बनवलं. त्यानंतर पूर्ण आशिया महाखंडामध्ये एक काळ असा होता की तो बौद्ध धर्मात दीक्षित झाला. आशिया खंड त्यानं आपले शिलालेख कोरून घेतले. ओके. आणि त्या शिलालेखांवर देवतांचा प्रिय राजा, देवानाम प्रिय असं त्यांनी लिहिलं. ओके. हे आपल्याला गोष्ट माहीत आहे. त्यांचं म्हणणं की आमचा जो मौर्यवंश आहे, आता हा मौर्यवंश बघा वर तारीख आले अशोक मौर्याच्या राज्याभिषेकाची 282 BCE. पण ह्यांचं म्हणणं जो अशोक मौर्य आहे तो 1635 म्हणजे जवळजवळ ते हा मौर्यवंशाचा प्रारंभ देतात, म्हणजे अशोकला जवळजवळ ते 1500 BC पाठवत आहेत. म्हणजे 1200-1300 वर्षाचा गॅप, एक मोठी स्पेस क्रिएट करतात मध्ये. म्हणजे अशोक मौर्य जो आपण समजत होतो, एक समजण्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी 250 BC पकडा, तो 1500 BC आहे. ओके. आता त्यांचं म्हणणं जो शिलालेख, आता हे नाकारता येणार नाही कोणाला, वास्तव शिलालेख आहेत त्यांच्यावर त्या ब्राह्मी लिपीमध्ये जो प्राकृत भाषेमध्ये तो शिलालेख कोरले गेलेले. तो अशोक कोण आहे? तो तर मौर्यवंशी असू शकत नाही, कारण शिलालेखांची जी म्हणजे मान्य डेटिंग आहे ती 250 BC वगैरे आहे त्या काळात. ओके. मग ह्यांचा अशोक हे म्हणतात की 1500 BCचा आहे. मग 250 BCचा अशोक कोण आहे? ओके. त्यांचं म्हणणं ओके, ते म्हणता हमारी स्थापना ये है कि यह अशोक मौर्यवंशी नहीं अपितु यह गुप्तवंशी अशोकादित्य समुद्रगुप्त आहे. त्यांचं म्हणणं हा समुद्रगुप्त आहे. ओके. म्हणजे समुद्रगुप्तानं पण बौद्ध धर्म स्वीकारला असा अर्थ होतो का, या प्रश्नाचं उत्तर त्यांना खाली द्यावं लागेल. ओके. गुप्तवंशी समुद्रगुप्त त्याला अशोकादित्य पण म्हणत होते, खरं आहे. ओके. आणि मला वाटतं शिलालेखावर पण अशोकाचं नाव नाही आहे. एकच शिलालेख आहे मास्कीचा, त्याच्यामध्ये अशोक एवढंच नाव आलेलं आहे. त्यामुळं मला वाटतं यांच्या शंकेला वाव मिळतो इथे. ओके. ते म्हणतात की भारतात 3 अशोक होऊन गेले 2 काळांमध्ये. ओके. कोण 3 अशोक हे सांगतात. पहिला अशोक वर्धन, त्याचं नाव आहे चंडाशोक. ओके. हे फ्री हँड काय आहे? अरे बापरे. ओके. त्यांचं पहिलं म्हणणं आहे की अशोक वर्धन जो आहे तो चंडाशोक आहे. ओके. म्हणजे ज्या अशोक मौर्याला बौद्ध वगैरे आपण जो समजतो तो 1500 BCE आहे असं यांचं म्हणणं आहे. ओके. दुसरा अशोकादित्य समुद्रगुप्त आहे आणि एम्परर ऑफ
ओके. तिसरा गोनंद वंशीय, काश्मीरचा, कल्याणच्या राजतरंगिणीमध्ये ज्याचं वर्णन येतं, आणि तो बौद्ध अशोक आहे ज्यानं सगळं विहार वगैरे त्यानं बनवलं. ओके. तर यांचं असं म्हणणं काय पहा की बौद्ध साहित्यात जे विस्तारानं अशोकाचं वर्णन येतं तो अशोक हा धर्माशोक आहे काश्मीरमधला. आणि त्या धर्माशोकाची महिमा एवढं वाढवलं त्यांनी की जो समुद्रगुप्त चंद्रगुप्ताचा इतिहास आहे, समुद्रगुप्त अशोकादित्याचा जो इतिहास आहे तो आणि धर्माशोक यांचा मिक्स केला त्यांनी. बरोबर ना, कळलं ना की समुद्रगुप्त अशोकादित्य आहे त्याचा एक, तो नेपोलियन ऑफ इंडिया आहे, मोठं आहे साम्राज्य त्याचं, आणि धर्माशोक आहे त्याचा बौद्ध धर्म आहे. दोघांचं पण नाव अशोक आहे. त्यांची हिस्ट्री मिक्स केली आणि यांचं म्हणणं की बौद्ध ओके. इथं ते म्हणतात अशोकादित्य चक्रवर्ती सम्राट था, वह बौद्ध न था. ओके. दे आर कॉन्ट्राडिक्टिंग देअर पॉइंट. ओके. तर ते म्हणतात बौद्ध लेखकांकडून हे काय अपेक्षित आहे की त्यांच्या इतिहासामध्ये पण परस्पर भेद आहे असं त्यांचं म्हणणं. आणि धर्माशोकचा तोच टायमिंग आहे काश्मीरचा जो आपण अशोक मौर्याचा जो आता स्वीकार करतो, म्हणजे 250 BC, तोच या धर्माशोकाचा पण पिरियड आहे. ओके. त्यामुळं वर्तमानाचा जो सुप्रसिद्ध बौद्ध अशोक मौर्य आहे तो वास्तवात गोनंद वंशाचा काश्मीरचा धर्माशोक आहे. आता हे म्हणतात की जे देवानाम प्रियदर्शी राजा आहे तिथं अशोकाचं नावच नाही. मग मास्कीचा जो शिल्लक आहे त्यात तर फक्त अशोकाचंच नाव आहे. ओके. म्हणजे तो त्यातून हे नाही सिद्ध होतं अशोकाच्या कुठल्याच शिलालेखातून की तो मौर्यांचा अशोक आहे की गोनंदी अशोक आहे. ओके. त्यामुळे निसंकोच त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे की तो गोनंदी अशोक त्यांनी हे शिलालेख बनवले आहेत. पण याने असं उत्तर दिलं पाहिजे की काय उत्तर दिलं पाहिजे की मग भारतभर किंवा तिकडे अफगाणिस्तान, इकडे नेपाळमध्ये त्याचे शिलालेख कसे सापडतात जर तो सम्राट नसेल तर. याचं उत्तर ह्या प्रश्नाचं यांनी दिलं पाहिजे. मग आपल्याला ह्यांचं मतसुद्धा मानायला काय हरकत नाही किंवा यांचं पण एक मत ग्राह्य धरायला आपल्याला काय हरकत नाही. ओके. पुढे ते म्हणतात आम्ही अजून एक पुष्ट प्रमाण म्हणजे ठोस प्रमाण आम्ही एक सांगतो. ओके. ते म्हणतात की मॅगस्थेनिस जो आला चंद्रगुप्ताच्या, आपण म्हणतो चंद्रगुप्त मौर्याच्या साम्राज्यात, तर चंद्रगुप्त मौर्याच्या साम्राज्यात एक प्रभावशाली व्यक्ती कौटिल्य किंवा चाणक्य, त्याचं नावच नाही मॅगस्थेनिसच्या लेखनामध्ये, किंवा जेवढं काही मॅगस्थेनिसचा काही ग्रंथ असा नाही की बाबा हा लेखक मॅगस्थेनिस आहे. त्याच्या तुकड्यांचा एक कुणी उल्लेख केलेला आहे. म्हणजे जसं चार्वाक लोक आहेत मत जसं तुकड्यात सापडतं तसं. ओके. तर चाणक्याचा उल्लेख कुठेच नाही. याचा अर्थ मॅगस्थेनिस चंद्रगुप्त गुप्त वंशाच्या राज्यात आला, मौर्याचा नाही. ओके. आणि ते म्हणतात कौटिल्याचा अर्थशास्त्र पण आता प्राप्त होतो. मला वाटतं साऊथमध्ये श्यामाशास्त्रीने तो शोधला. आणि ओके. तर त्या अर्थशास्त्र आणि मॅगस्थेनिसचे अकाउंट याच्यामध्ये पण खूप डिफरन्सेस आहेत असं लेखकाचं म्हणणं आहे. याचा अर्थ ते दोन्ही वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या राजासाठी लिहिले गेलेले आहेत. ओके. ते म्हणतात की मॅगस्थेनिस सगळंच वर्णन करतो, मग कौटिल्याचं वर्णन का नाही करत. दुसरं म्हणतो किल्ल्यांचे प्रकार दोघं वेगवेगळे सांगतात. किल्ल्याची तटबंदी, परकोटे ह्या शब्दाचा अर्थ मी तटबंदी असा घेतो आहे, मला माहीत नाही. तो म्हणतो एक लाकडाचे बनवतात, मॅगस्थेनिस म्हणतो आहे. तर कौटिल्य म्हणतो आहे नाही विटांचे बनवतात. परत किल्ल्यांच्या लांबी रुंदीमध्ये पण भेद आहे. मॅगस्थेनिसमध्ये बौद्ध धर्माचा उल्लेख आहे, पण बौद्ध धर्म राजधर्म नाही त्यावेळी. तो म्हणतो पण भारतात बुद्धाचे अनुयायी आहेत आणि ते त्याला देवता समजून पूजतात आणि अहंकार करतात, हे मॅगस्थेनिस म्हणतो. ओके. त्यामुळे तिथं बौद्ध धर्मावलंबी होते मॅगस्थेनिसच्या काळात, म्हणजे यांच्या म्हणण्यानुसार चंद्रगुप्त गुप्ताच्या काळात. ओके. परंतु भारतव्यापी नव्हता त्यावेळी. याचा अर्थ काय
की गोनंदी अशोक आहे तो ह्याच्यानंतर झालेला आहे. ह्यात त्यांनी स्पष्टता नाही दिलेली लेखनात, मे बी पुढे येईल. पण आधी मौर्य अशोक 1500 BC, नंतर गोनंदी अशोक 250 BC. ओके, आणि त्याच्या थोडासा आधी हा असणार समुद्रगुप्त अशोकादित्य. ओके, तर ते म्हणतात कौटिल्याच्या अर्थशास्त्रात बौद्ध धर्माचं अनुयायांचं वगैरे वर्णन नाही आहे, फक्त 3च शब्द आहेत, पाषंड, शाक्यजीवक आणि श्रमण, हे 3च शब्द आहेत. बाकी बौद्ध धर्म असा आहे तसा आहे, एवढे अनुयायी एवढे भिक्षू असं काहीच वर्णन नाही कौटिल्याच्या अर्थशास्त्रात. आणि हे पाषंड, शाक्यजीवक आणि श्रमण जे आहेत यांना हीन दृष्टीनं पाहिलं गेलं आहे कौटिल्याच्या अर्थशास्त्रात. आणि मॅगस्थनीस म्हणते की नाही, अनुयायी आहेत आणि बुद्धाला पूज्य मानतात आणि भारतात फॉलो करतात वगैरे. त्यामुळे हे वेगवेगळ्या काळातला अकाउंट्स आहे. ज्यांना वाचायचं असेल की अर्थशास्त्रात पाषंड, शाक्यजीवक आणि श्रमण काय, त्यांनी पॉज करून हे मोठे मोठे पॅरेग्राफ वाचा. बघा, पाषंड आणि चांडाळ यांनी स्मशानात राहायला पाहिजे वगैरे, हे सगळं आहे. आणि हे कन्क्लुजन आहे की कौटिल्याच्या वेळी बौद्ध क्षपणकांना खालच्या दृष्टीनं बघितलं जात होतं. शाक्याला जेवण देऊ नका देव पितृकार्यात, नाहीतर दंड होईल. त्यामुळे मॅगस्थनीच्या काळात बौद्धांचा सन्मान होता आणि कौटिल्याच्या काळात हीन दृष्टीनं बघितलं जात होतं. याचा अर्थ काळ वेगवेगळा आहे. ओके, परत मॅगस्थनीसमध्ये रस्ते वेगळे आहेत, त्यांची लांबी रुंदी, आणि कौटिल्याची वेगळी आहे. मॅगस्थनीसमध्ये वॉटर डिपार्टमेंट आहे, कौटिल्याच्या इथं राजाचं वॉटर डिपार्टमेंट नाही आहे. कौटिल्याचं फार एलॉबरेट आहे बरं का. नंतर हे पॉईंट्स आहेत, हे डिफरन्सेस आहेत की हत्ती घोडे मॅगस्थनीस म्हणतो फक्त राजाला अधिकार, कौटिल्य म्हणतो असं काही नाही आहे. ओके, मॅगस्थनीच्या नुसार चंद्रगुप्त मिळून मिसळून राहायचा प्रजेत, तर याचं म्हणणं त्यांनी सिक्युअर राहावं. कौटिल्याचं म्हणणं मॅगस्थनीसनुसार राजानं मंदिरात गेलं पाहिजे. कौटिल्य थोडा म्हणजे सिक्युरिटीला महत्त्व देत आहे की त्यानं घरातच मंदिर बनवलं पाहिजे. ओके, वनरक्षक आणि शिकार यातमध्ये पण भेद आहे. आत्ता मॅगस्थनीस म्हणतो संपूर्ण भारतीय स्वतंत्र आहेत, कुठला दास नाही. ओके, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. आणि कौटिल्यामध्ये दासांचं वर्णन येतं की दासांशी कधी संबंध ठेवावे. हा तर पॉईंट आहे. आता दास तर आहे तर सगळ्यांना दिसणारच, ते कोण काही लपून नाही ठेवू शकत. हा एक पॉईंट असा आहे जो डिफरन्सेस सांगतो. आता याच्यामध्ये असा पण दावा करता येईल की मॅगस्थनीसचं खूप सारं अकाउंट्स उपलब्धच नाही आहे, त्यात मे बी त्यानं वर्णन केलं असेल, म्हणू शकतील. ओके, पण अजून कितीतरी पॉईंट्स आहेत ज्याचं आपण आधीच्या 2 व्हिडिओजमध्ये वर्णन केलं आणि या व्हिडिओजमध्ये पण वर्णन केलं की ते नंदाशी नावं जुळत नाहीत, ते आंध्रवंशाच्या श्रीचंद्राशी जुळतात. ओके, आणि वराह मिहीर वगैरे, काश्मीरचा नेपाळचा शिववर्मा, शिवनरेश. ओके, हे तुम्ही नीट बघून घ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये, खूप इंटरेस्टिंग पॉईंट्स आहेत. ओके, त्यानंतर बघा 11वा पॉईंट नॉर्मल पॉईंट्स आहेत, 12वा पॉईंट्स पण एक ठीक आहे, एवढं काय हे नाही आहे. 13वा पॉईंट आहे. ओके, भेद आहेत, डिफरन्सेस आहेत, समानता पण आहेत की उपज काय आहे, म्हणजे पीक कुठलं आहे, वर्ष की फसले, वर्षात कुठली पिकं घेतात, किल्ल्याचं स्थान वगैरे, यात समानता आहे. बहुविवाह प्रथा, विवाहाचा उद्देश, पुत्र जन्माला घालणं म्हणजे धर्म करणं. ओके, ते अजून पण आहेत भारतीय समाजात, ते काही असे पॉईंट्स नाही आहेत एवढे मोठे. ओके, हे पण म्हणतात की जो आज तक भी लगभग उसी रूप में चल रही है. ओके, पुढे ओके, जर्मनीचा डॉक्टर स्टीन आहे, तो म्हणतो कौटिल्याचं अर्थशास्त्र आचार्य चाणक्यचंच नाही आहे, कारण खूप भेद आहे ना, मग वेगवेगळा काळ मान्य करावा लागेल. यासाठी कौटिल्य नियोगाचं वर्णन आहे. ओके, नियोग म्हणजे बाबा त्यातमध्ये मी थोडंसं वाचलेलं आहे ते की एवढे ऋतू येऊन गेले, एवढ्या ऋतू वाट पाहावी,
ओके, ते सेक्शुअलिटीशी नव्हतं की बाबा पुत्रोत्पादन आहे. मला वाटतं कौटिल्याच्या अर्थशास्त्रच असं वाक्य येतं की ऋतू वाया जाऊ नये. ओके, त्यामुळं ओके यांचं म्हणणं ओके इथं संपलं प्रकरण. यांचं म्हणणं आहे की स्मृतिग्रंथामध्ये आहे की आधी नियोग व्हायचा, त्यामुळं कौटिल्य त्यांच्या पूर्ववर्ती आहे. ओके, म्हणजे स्मृतिग्रंथामध्ये उदाहरणार्थ स्मृतिग्रंथ कुठले? नारद स्मृती आहे, मनुस्मृती आहे. ओके, तर यांच्यामध्ये असं लिहिलं आहे की पूर्वी नियोग व्हायचा. याचा अर्थ कौटिल्याचं अर्थशास्त्र पूर्वीच आहे त्यांच्या. ठीक आहे, हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवायला. कसं इतिहास हे आपण का पाहतोय तर इतिहासमध्ये थोडे थोडे शब्द थोडे थोडे वाक्य उचलून एक प्रोपोगंडा तयार करता येतो. ओके, वास्तविक त्यात खोलात गेलं की काय आहे, विस्तृत जर पाहिलं तर प्रोपोगंडा कुठला आणि ट्रूथ काय, सत्य काय हे कळतं. त्यामुळे इतिहास विस्तृत बघण्यात आणि तो सगळा काळ जो आहे तो आपल्या हातावर यायला पाहिजे. त्याचे परस्पर संबंध आपल्याला लावता आले पाहिजेत. ओके, ॲज अ होल आपल्याला ते कळलं पाहिजे. एक कुठला तरी मुद्दा धरून गेलो तर ते विकृतच आहे एक प्रकारची माणसाची. ठीक आहे, आणि हे पण पॉईंट्स बघायला पाहिजे. नुसता ब्रिटिश आणि डाव्यांचा इतिहास उजव्यांचा पण बघितला पाहिजे. त्यांचे आर्ग्युमेंट्स काय आहेत, त्याच्यात किती दम आहे हे पण पाहिलं पाहिजे. ओके, नुसतं असं पण नाही की तुम्ही विश्वास पण ठेवला पाहिजे. ही पण गोष्ट आहे की आम्हाला प्रूफ मिळालं तरच आम्ही मानू असं तर नाही आहे. आपल्या किती जणांनी वडिलांचे आणि आपली DNA टेस्ट केले की हेच आपले वडील आहेत म्हणून, असं तर नाही ना. लोक विश्वास ठेवतात, श्रद्धा ठेवतात. भारतीय समाजाचा फार मोठा भाग आहे. वी हॅव टू टेक दॅट इन टू अकाउंट की हा पण भाग लक्षात घेतला पाहिजे. त्यासाठी इतिहास थोडा विस्तृत वाचा, वेगवेगळ्या लेखकांचा वाचा. तुम्हाला लगेच कळेल की कोण प्रोपोगंडा करताय, कोण सत्याला लपवत आहे. ओके, कोण सोयीस्कर सत्य निवडत आहे, काय झाकून ठेवत आहे, कोण काय उघडत आहे, हे सगळं लक्षात येईल आणि माणूस एक शहाणा होईल. यासाठी दोन्ही बाजूचा इतिहास वाचणं फार महत्त्वाचं आहे. आणि कुणाच्या प्रोपोगंडाला बळी पडू नये यासाठी पण हे महत्त्वाचं आहे. ओके, ठीक आहे. पुढचं प्रकरण पुढच्या भागात पाहू. परिणाम. या प्रकरणात आपण पाहिलं चंद्रगुप्त मौर्य आणि चंद्रगुप्त गुप्तवंशी आणि गोनंदवंशी अशोक. पण यांनी हे उत्तर दिलेलं नाही की गोनंदी अशोक जर सम्राट नाही तर त्याचे शिलालेख सगळीकडे कसे सापडले. याचं उत्तर यांनी दिलं पाहिजे होतं. ठीक आहे, आणि कलियुग राजवृत्तांत ते देतात त्याचं तो किती रिलायबल आहे, कधी लिहिला गेला हे आपल्याला माहिती नाही. मे बी पुढे ते देतील. इथं आपण थांबूयात.